मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सर्व? मजेत मस्त असतात. तर आता वाजले संध्याकाळचे 9. मी आता काही स्वयंपाक वगैरे बनवला नाही बघा, कारण लय थकवा आलेला होता, त्यामुळं नाही बनवला. आणि रील्स बनवले नव्हते 2-3 दिवसानंतर आता बनवले तर रील्स. तर आता मला कारलं चिरायचे. उद्या सकाळी जर कारल्याला कसं कारलं कट करून जर ठेवलं, त्याला मीठ लावून ठेवलं तर ते कडूपणा जातो, त्यामुळे आता ती तयारी करून ठेवते. प्लस भांडे वगैरे घासायचे पडले तर लय थकवा आलाय मला, डोळे नीट दुखायला लागलेत माझे. त्यामुळे मी स्वयंपाक तर बनवलंच नाही. भूक तर लागली आणि स्वयंपाक करूच वाटा नाही मला, काही हालूच वाटा नाही जागेवरचं. तर चला आता मी कारलं चिरायला चालू करते. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. तर भावा आणि बहिणींनो, मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी नवीन काहीतरी करणार आहे. तर मी खरंच काहीतरी करणार आहे. संधी नाही सांग, माझं गाणं शूट करेल मी. त्या टायमाला शूटिंग असेल त्या गाण्याची, त्या टायमाला मी तुम्हाला गाणे संधी भेटेल. तर मित्रांनो, कारलं कट करून झालंय. आता मोबाईल धरायला कोण नाही, त्यामुळं मी हातानेच म्हणजे धरता येत नव्हता, त्यामुळं कट केला. सकाळचं थोडं एक चपाती मटकीची भाजी होती ती खाल्ली ना. आता म्हणलं राहिलेला व्हिडिओ कंप्लीट करावा. तर अनुष्का दादाची खूप आठवण येते. हा, आई वडिलाची पण खूप आठवण येते. एकटे इतक्या लांब आले एकटे, मला काही कर्म नाही, माझं मन लागा नाही इथं. पण जॉब केल्याशिवाय पर्याय नाही हो मला. सगळी 2 लेकरांची जिम्मेदारी माझ्या अंगावर पडली आहे. मी त्यांच्यासाठी मला पळावंच लागन, मला धावावंच लागन, मला हिंमत करावी लागन. बघा, त्या जुने लोक होऊन गेले, आपल्या सिंधुताई सपकाळ, त्यांच्यावर अशी वेळ आली होती, त्यांनी किती संघर्ष केला, त्यांना किती त्रास झाला भविष्यामध्ये, पण आज ती शेवटी जगाची आई होऊन गेली. तसं त्यांनी त्यांच्या मुलीला आश्रमात सोडलं होतं. पण माझे 2 मुलं आहेत, ते माझ्याशिवाय नाहीत राहत. त्यांना माहिती आपली आई आमच्यासाठी कष्ट करायला शहरात गेली, म्हणून आम्ही आम्ही स्वतः अभ्यासावर लक्ष देऊ किंवा आम्ही आमच्या मम्मीला सपोर्ट करू, हे माझ्या लेकरांच्या दिमागात विचार आहे. कदाचित देवानं असं दिलं आहे की माझ्या नशिबाला असं आलं असेल, म्हणून माझ्या लेकरांना देवानं चांगली बुद्धी दिली की बाबा, की आपल्याला बाप नाही, आपल्याला फक्त आईच आहे. आणि आई फक्त लांब का गेली आपल्यापासून हे त्यांच्या डोक्यात पक्क बसले, की बाबा तिनं काहीतरी कष्ट करायला लागली, कमवायला लागली, आणि ती पण आपल्यासाठी धावपळ करायली, हे माझ्या लेकरांना कळून चुकले. त्यामुळं माझे लेकरं समजदार आणि लहान आहेत, माझ्यापासून राहायसारखे नाहीत, आईला सोडून राहायसारखे नाहीत माझे लेकरं. पण पण ते राहतात का, त्यांनी मला समजून घेतले, त्यांना खरी कंडिशन त्यांनी बघितली. मध्ये मी आजारी होते तर माझ्या लेकराला अक्षरशः डोळ्याला धारा लागत होते ती व्हिडिओ बघून. जेव्हा मी दवाखान्यातले व्हिडिओ टाकले होते त्या टायमाला सलाईनाचे सुई हातात बघून माझे लेकरं रडत होते. एवढा जीव आहे माझ्या लेकरांचा माझ्यावर. मग का मी लेकरांसाठी नाही पडणार? मान्य आहे मला, मी लांब राहते हो माझे लेकरं सोडून. का का तर माझी मजबुरी, देवाने माझ्या नशिबाला आणलं एकटं राहायचं, असं पळ 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 काढायचं, लोकांची नोकरी करायची. थकून गेलाय जीव नोकरी करता करता. म्हणलं यूट्यूब काय पैसे देईन, तर यूट्यूबला मध्ये प्रॉब्लेम झाला माझ्या चॅनेलला, मला दुसरं चॅनल ओपन करावं लागलं. आता ते चॅनल कधी मोनिटाईज व्हायचं आणि कधी व्हायचं. बरं, ही एका माणसाकडून मी आय डी दुरुस्त करून घेतली, दुरुस्त केली कशी तरी, 2 महिने गेले त्याच्यामध्ये. तर पुन्हा नंतर त्याचे व्ह्यू बंद झाले. इतकं का माझ्या नशिबाला आलंय, कशामुळं आलंय एवढं, का भोगायले मी? हां, एवढं. आणि मी मेहनत तर एवढी केली यूट्यूबला, लोकांचे 1000 नावं ठेवून घेतले, लोक काय काय बोलले नाहीत मला ह्याच्यासाठी. आणि हे यूट्यूबवाले करायचं त्याचंच व्हायरल करतात, आणि आमच्यासारख्याला म्हणजे का मागं ठेवतात कुणाला माहिती. असं वाटतंय ना, व्हिडिओ व्हिडिओ बनवून बंद बंद करून बसावं. आणि कधी कधी वाटतंय काय करावं, कसं होईना आपल्या एकट्यावर, कसं भागल. आज इथं रूमलाच भाडं आहे 4-5 हजार, खाण्याचा खर्च 4-5 हजार, 10,000 तर एकटीचाच खर्च व्हायला ह्या शहरामध्ये. काय करणार मी सांगा तुम्ही, कसं करणार, कसं पुढं जाणार मी? मला तर असं चक्कर येईल, दुखणं येईल मला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून करून. त्या 2 चिमुकल्यासाठी पळायचे,
त्यांना आता पण सध्याचा रोजचा खर्च भागण्यासाठी गावात पण पैसे लागतातच. रोजी रोजगार तर काय रोज कंटिन्यू लागत नाही गावात. मला माहिती, मी 3 वर्ष मंजुरी केलेली, मी सगळे कामं केलेले आहेत, त्यामुळं मला अनुभव आहे. त्यामुळं मला शहरात यायची वेळ आली. माझ्या मोबाईलला फक्त आता 3% चार्जिंग राहिली आहे. मला वाटते मोबाईल चार्जिंगला लावते. आणि हो, चला ठीक आहे, मला आता भरपूर काही तुमच्यासोबत बोलायचं होतं, पण मला आता खालून पाणी पण आणायचं आहे आणि मोबाईलला चार्जिंग 3% राहिली. तर चला, मी तुम्हाला नंतर बोलते चार्जिंग झाल्यावर. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. झालं का चहा पाणी? रात्री काय अर्धा राहिलेला व्हिडिओ काढीन म्हणलं होतं, पण लय झोप यायला लागली होती, थकले होते फार, त्यामुळं नाही काढला. आता निघाले ड्युटीला. रोडनं आहे आणि मला लेट पण झाला आज, आणि तब्येत बरी नसल्यामुळं डोळे बघा ना कसे सुजलेत, त्यामुळं मला लेट झाला. आता निघाले, म्हणलं चलत चलत आता व्हिडिओ बनवावा. ड्युटी काय एवढी अवघड नाही, पण 12 तास थांबायचं तेवढाच प्रॉब्लेम आहे, दुसरं काय नाही. तर बघू शकताय मी ड्युटीवर जात आहे. झाली का सुट्टी? बघा आमचा गार्ड, आमचा पार्टनर. मलाच लेट झालाय, पटकन जावं लागेल, पटकन. तर नाश्ता तर केला नाही, आता तिथं जाऊनच नाश्ता करायचा आहे. तुम्हाला काय सांगा, आज बेजारी, उशिरा उठले, आंघोळ केली, एकतर तिथं त्या रूमचा तसला प्रॉब्लेम झालाय आणि पाणी नाही. आणि शेजारी ते इतके कुचके आहेत ना की पाणी सध्या घेऊ दे ना, तर इतका तर त्यांना गड्डा उठायला लागलाय. कसं तरी एक बकेट आणलं, त्या हौदातलं उभं खाली गेलेलं पाणी थोडं थोडं काढून आणि आंघोळ केली बघा, आणि निघाले ड्युटीला. रस्त्याने गेलेला रस्ता आहे आमच्या, मला दाखवते बॅक कॅमेऱ्यानं सोसायटी. बघू शकता, इकडं हे सोसायटी आहे, मस्त असं वातावरण चाललंय. आणि हे बघा पावसाचं पण वातावरण आहे. आणि बिल्डिंग इतर बघा किती मोठे मोठे बिल्डिंग आहेत. मला वाटते मोबाईल जास्तच हलायला काही की माझं. तर तुम्हाला कसं वाटतंय वातावरण कळवा मला कमेंट करून. तर तुम्हाला म्हणलं होतं मी रात्री काहीतरी मी नवीन करणार आहे, तर येत्या 15 दिवसात तुम्हाला काहीतरी नवीन रूपातच दिसणार आहे मी. तर तुम्ही चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. आता थोडं फ्रेश वाटतंय मला. लेकरांना कॉल केला नाही, आता थोडा एवढा व्हिडिओ क्लिअर करते आणि लेकरांना कॉल करते, म्हणजे त्यांना पण बरं वाटतं ना. आणि आता सप्टेंबरमध्येच बड्डेला जाणार आहे गावी. आले थोडे पैसे तर एखादं बकरं बिकरं घेऊन द्यावं म्हणते. निवारा नाही शेळ्या बांधायला, नाही तर 2 शेळ्या घेऊन दिल्या असत्या म्हणलं, म्हणजे शेळी काय आईनं बघितली असती आपल्या तिथल्या तिथं, एक बी घेऊन दिली तरी, आणि पोरं दूध बी खातात. पण भांडवलच जमा होई नाही माझ्याकडं, काय करावं. कुठंच जाईन तिथं मला आडवंच येईल, काय मी पाप केलंय काय नाही कोणाला. असो, सब्र का फल मीठा होता आहे, आणि जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं. त्यामुळं कुठलीही गोष्ट चांगलीच म्हणून चाललं तर ठीक आहे, योग्य आहे. बघाल रस्त्याने लोक पण बघायलेत मी व्हिडिओ बनवायले म्हणून. तर चला, आता माणसाची गर्दी खूप वाढली. आता मोबाईलकडे बघणार माझ्या, त्यामुळे व्हिडिओ आता बंद करते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आवडला तर, आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.